मकाला हाईट बी दणकेबाज आहे आणि कणीस बी एकदम काठोकाठ भरेले, कारण डिक्काल 9247 आहे. हॅलो हाय नमस्ते, मी तुमचा ब्रँडेड पाशा. गाडी काढली ना आपण डायरेक्ट आलो आपल्या संगमनेर जवळच्या नांदुरी तुम्हाला फाट्यावरती. तिथून 2 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे हनुमान माळा. तिथंच बायर कंपनीचं नवीनच लॉन्च झालेलं डिक्काल 9247 मकाच्या बियाण्याचं आज इथं प्रदर्शन होतं. मग रिबिन कापून प्रदर्शनाला सुरुवात झाली आणि आज इथं संगमनेर अकोला परिसरातले बरेचसे शेतकऱ्यांनी भेट सुद्धा दिली. आणि बायर कंपनीने दिवाळीची थीम तर एवढी भारी दिली होती ना, बियाण्याबद्दल त्यांनी प्रत्येक गोष्टी एकदम व्यवस्थित समजून सांगितल्या. डिक्काल 9247 ची वाढ पण चांगली आहे आणि हे एकदम मजबूत आहे. स्वतः याचा त्यांनी इथं डेमो सुद्धा दिलाय. याची हाईट तर एवढी आहे का ते माझ्या डोक्याच्या वर जात होतं. आणि इथं काही जमलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा ते चांगल्या प्रकारे बघून घेतलं. कणसाची क्वालिटी पण भारी आणि कणीस सगळं भरीव आहे. याच्यावरूनच कळतं का डिक्काल 9247 चं उत्पन्न तर एकदम जोरातच निघत. 15 दिवस झाले कणीस तोडून तरी बी मका अजून हिरवीचे आणि मका लावून कमीत कमी 4 महिने झाले. याच्यावरून कळतं की आता मोर घास बी एकदम दणकूनच होईल. मग या रब्बी हंगामामध्ये होऊनच जाऊ द्या राडा. डिक्काल 9247 चं उत्पन्न बाकी जोरातच आहे. हे प्रदर्शन 15 ऑक्टोबर पासून तर 17 ऑक्टोबर पर्यंत चालूच आहे. मग नक्की भेट द्या नांदुरी तुम्हाला येते हनुमान माळा. चला मग शेतकरी मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.